श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच्या पवित्र गुरुवारी आपण श्री गुरुदेव दत्त आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेची एक सुंदर कथा ऐकणार आहोत. ही कथा आपल्याला श्रद्धा, संयम आणि गुरुभक्तीचे महत्त्व शिकवते. एका छोट्या गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू होता. पण अनेक वर्षे त्याच्या आयुष्यात फक्त संकटेच येत होती. कधी दुष्काळ, कधी कर्ज, तर कधी घरातील आजारपण. तो मनाने खचला होता. एके दिवशी गावात आलेल्या एका वृद्ध साधूने त्याला विचारले, "का रे बाळा, एवढा दुःखी का दिसतोस?" गोविंदने आपले सर्व दुःख सांगितले. साधू शांतपणे म्हणाले, "दररोज श्रद्धेने श्री गुरुदेव दत्त हा जप कर. शक्य असेल तर गुरुवारी स्वामी समर्थांचे स्मरण कर. गुरुवर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की कृपा नक्की होईल." गोविंदने त्या दिवसापासून रोज पहाटे उठून दत्ताचा जप सुरू केला. प्रत्येक गुरुवारी तो स्वामी समर्थांची आरती करायचा. दिवस गेले, पण लगेच काहीच बदल झाला नाही. तरीही त्यांनी श्रद्धा सोडली नाही. एके रात्री त्याला स्वप्न पडले. तेजस्वी प्रकाशात श्री दत्तगुरू उभे होते. त्यांच्याजवळ श्री स्वामी समर्थ हसतमुख उभे होते. स्वामी समर्थ म्हणाले, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटे कायमची नसतात. श्रद्धा सोडू नकोस." गोविंद दचकून जागा झाला. त्याच्या मनात एक वेगळीच शांतता होती. काही दिवसांनी त्याच्या गावात भरपूर पाऊस झाला. शेतात भरघोस पीक आले. गावातील एका व्यापाऱ्याने त्याचे धान्य चांगल्या किमतीत विकत घेतले. हळूहळू त्याचे कर्ज फिटले. घरात आनंद परत आला. गोविंदला समजले की चमत्कार म्हणजे आकाशातून धन पडणे नव्हे. गुरु आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग, धैर्य आणि संधी देतात. त्या दिवसापासून त्याने आयुष्यभर गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थांची सेवा केली. त्याच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला तो एकच गोष्ट सांगायचा, गुरुवर श्रद्धा ठेवा. संकट कितीही मोठे असले तरी गुरुकृपा त्याहून मोठी असते. मित्रांनो, या कथेचा संदेश स्पष्ट आहे. आपल्या जीवनात अडचणी येतात, पण श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म सोडू नयेत. गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण मनाला धैर्य देते आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती देते. चला, शेवटी सर्वजण एकत्र जप करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि सद्बुद्धी नांदो, हीच श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.